ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत शतरुद्र संहिता. मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये शिवजींचे अनेक अवतार बघणार आहोत. त्या अवतारामध्ये शिवांनी आपल्या भक्तांची कशा प्रकारे परीक्षा घेतली हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बघणार आहोत शिवजींचा कृष्ण अवतार. श्राद्धदेव नामक मनुचे इक्ष्वाकू आदी अनेक पुत्र होते. नभग हा त्यांचा 9वा पुत्र होता. नभग हा वेदांचे अध्ययन करण्यासाठी गुरुकुलात राहण्यासाठी गेला होता. त्यावेळी वडिलांची सर्व संपत्तीची वाटणी केली गेली, परंतु नभग गुरुकुलात असल्यामुळे त्याची वाटणी बाजूला केली नाही. घरी आल्यावर त्याच्या भावांनी त्याला सांगितलं की पिता, हीच तुझी वाटणी आहे. वडिलांनी नभगास सांगितलं की अंगिरस गोत्रातील ब्राह्मण यज्ञ करत आहे. त्या ब्राह्मणाला वैदून देवांची 2 स्तोत्रे म्हणण्यास सांग. ब्राह्मण स्वर्गाला जातील आणि यज्ञातील सर्व संपत्ती तुला देतील. त्याप्रमाणे नभग तेथे जातो आणि यज्ञातील संपत्ती घेणार. तेवढ्यात शिव त्याची परीक्षा घेण्यासाठी तेथे येतात. कृष्णदर्शन रूपाने ते प्रगट होतात आणि माझी संपत्ती आहे असे ते म्हणतात. नभग वडिलांकडे येतो. वडील म्हणतात की कृष्ण दर्शन म्हणजे साक्षात शिव आहे, त्यांना तू शरण जा. नभग पुन्हा तेथे येतो व कृष्ण दर्शनाला शरण जातो. तेथे साक्षात शिव प्रगटता आणि ते नभगाला आशीर्वाद देतात आणि त्याचे परम कल्याण झाले आणि तो शेवटी शिवलोकी गेला. त्यानंतर शिवजींचा अवधूतेश्वर अवतार आपण बघणार आहोत. एकदा बृहस्पती देव आणि इंद्रादी देव हे शिवजींच्या दर्शनासाठी कैलासावर जात असताना शिवजींनी अंतर्ध्यानाने ते जाणले आणि त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. अवधूतपूर धारण केले आणि त्यांच्या मार्गावर उभे राहिले. इंद्राने त्यांना पाहिले आणि विचारले की आपण कोण आहात, कुठून आलात, हे सर्व सांगा. तसेच शिवजी कैलासावर आहेत का. त्यावेळी इंद्राचे बोलणे ऐकून अवधूत हे काहीच बोलले नाही. त्यामुळे इंद्र खूप संताप येतो इंद्राला आणि तो पुन्हा पुन्हा विचारू लागतो की तरीही देखील अवधूत काहीच उत्तर देत नव्हते. त्यावेळीच बृहस्पतींनी ओळखले की हे शिवच आहे आणि बृहस्पती त्यांना नमस्कार करतो आणि त्यांची स्तुती देखील करतो. बृहस्पती इंद्रालाही अवधूताच्या पाया पडण्यास सांगतं. तरी आपण आमचे रक्षण करा, आम्ही सर्व अर्थाने शरण आलो आहोत. ही आमची विनंती ऐकून शिवजींना त्यांची दया येते. शिवजींनी प्रगटलेले तेज दुसरीकडे म्हणजे लवण सागरात टाकले. त्या तेजापासून एक बालक निर्माण झाला. तो सिद्धिपुत्र जालंधर होता. पुढे देवांच्या विनंतीवरून शिवजींनी त्याचा वध केला. अवधूत रूपातील शिवजींचे दर्शन दोघांनाही झाले आणि शिवजींनी अवधूतेश्वर अवतार सज्जनांचे पालन आणि दुष्टांचा संहार करणारे आहेत. आपण शिवजींचा भिक्षुवर्य अवतार बघणार आहोत. नगरामध्ये एक सत्यरथ नावाचा राजा राहत होता. तो शिवभक्तांवर खूप असे प्रेम करत असे. एक दिवस शाल्व राजाचे आक्रमण करून सत्यव्रत राजाला ठार केले गेले. हे पाहून त्याच्या पतीला खूप मोठा धक्का बसला. त्यावेळी ती गर्भवती होती. शत्रूपासून ती लांबत चालत गेली. जंगलात तिची त्यावेळी प्रसूती झाली आणि तिने बाळाला खाली ठेवले आणि पाणी पिण्यासाठी सरोवराकडे गेली. त्यावेळी मगरीने तिचा पाय ओढून तिला ठार केले. बाण एकटेच त्या वनात रडत होते. त्यावेळी एक विधवा ब्राह्मणी तेथे येत आली आणि परंतु कोणाचे बाळ कसे घेऊन जावे अशा विचारात ती पडली. शिवजींनी भिक्षुकाचे रूप घेतले आणि ब्राह्मणी सांगितले की तू या बाळाला घेऊन जा आणि तुझ्या मुलाप्रमाणे वाढव, तुझे पुढे जाऊन कल्याण होईल. भिक्षुकाने ब्राह्मणीला मुलाचा त्या सर्व इतिहास देखील सांगितला. प्रारब्ध कर्मामुळे असे घडले असे देखील तिला सांगितले. त्यावेळी त्या ब्राह्मण स्त्रीने आपल्या पुत्राला घेऊन जात असताना गंधर्व कन्या मोहित झाली आणि तिचा सत्यरथाच्या पुत्राशी पुढे जाऊन विवाह झाला. त्यांना पुन्हा आपले राजवैभव प्राप्त झाले आणि सर्व प्रजेला अतिशय आनंद झाला. तर आपण बघणार आहोत शिवजींचा सुरेश्वर अवतार. चंद्रपद मुनींचा पुत्र उपमन्यू आणि धम्याचा
ज्येष्ठ बंधू. पूर्वजन्मात त्याने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्याने गरीब कुळात जन्म घेतला. घरची गरिबी असल्यामुळे उपमन्यू साधना करण्यासाठी हिमालयात गेला आणि तेथे त्याने एक शिवलिंग तयार करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून त्याने त्या शिवलिंगाची पूजा केली. इंद्राने शिवजीचे रूप धारण करून त्याला दर्शन दिले, पण उपमन्यूने ते ओळखले आणि त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला की मला शिवजींचे दर्शन घ्यायचे आहे. त्यावेळी उपमन्यू पुन्हा कठोर तपसाधनेला बसला आणि त्यावेळी पार्वतीसह शिवजींनी त्याला दर्शन दिले. शिवजींनी त्यांना अनेक प्रकारचे वर देखील दिले. पार्वतीने त्याला वर दिला की घरी दूध न मिळाल्यामुळे बाहेर पडलेल्या उपमन्यूला शिवजींचा क्षीरसागर म्हणून मिळवून दिला. अशा प्रकारे शिव पार्वतीकडून अनेक प्रकारचे वरदान त्याला मिळाले. आणि त्यावेळी उपमन्यू हात जोडून शिवांना म्हणाला की तुमची भक्ती मला सदैव लाभू द्या. तुमच्या चरण कमलापासून मला तुम्ही दूर करू नका. त्यावेळी आणि पार्वतीने त्याला तसा वर देऊन ते अंतर्धान पावले. शिवजींचा ब्रह्मचारी अवतार आपण बघणार आहोत. पार्वती तपश्चर्या करत असताना शिवजींनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि एका ब्राह्मणाचे रूप धारण केले. ते पार्वतीजवळ गेले आणि पार्वतीला नमस्कार केला. त्यांनी पार्वतीला विचारले, आपण एवढी कठोर तपश्चर्या कशासाठी तू करत आहे? त्यावेळी पार्वती म्हणते की शिवप्रभू हे तपश्चर्येने वश होणारे आहेत आणि ते माझे पती व्हावा यासाठी अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तप करत आहे. त्यावेळी ब्राह्मण म्हणतो की तू पराक्रमी देवाला वरायचे सोडून शिवासाठी या तपश्चर्या का करत आहे? ऐकल्यानंतर पार्वतीला खूप राग येतो आणि ती म्हणते की रुद्रदेवांना तुम्ही ओळखत नाही आणि तुम्ही शिवजीची निंदा करता, त्यामुळे तुमचे सर्व पुण्य हे नष्ट होत आहे. पार्वतीने त्या ब्राह्मणाला शिवतत्वाचा महिमा सांगितला, तरी देखील तो ब्राह्मण तेथेच उभा होता. त्यामुळे पार्वती उठून दुसरीकडे जाण्यासाठी निघते आणि त्यावेळी तिला मागून आवाज येतो की इकडे बघ. आणि मग त्या वृद्ध ब्राह्मणाने आपले मूळचे शिवरूप प्रगट केले आणि पार्वतीचे मनोरथ पूर्ण केले. शिवांनी पार्वतीचे पाणी ग्रहण केले आणि तिला घेऊन ते कैलासावर आले. अशी शिवजींच्या ब्रह्मचार्य अवताराची कथा जो कोणी श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याला उत्तम गतीही प्राप्त होत असते. नंतर आपण बघणार आहोत शिवजींचा नर्तक नट. ज्यावेळी हिमालयाची कन्या ही पार्वती कठोर तप करते आणि त्यावेळी शिव तिला तसा वर देतात आणि आपण मला पती म्हणून लाभावे एवढी माझी तीव्र इच्छा आहे, तरी आपण माझ्या पिताकडे येऊन रीतसर मागणी घाला, शस्त्रसिद्ध विधीप्रमाणे आपला विवाह होईल. त्यावेळी शिव तिला तसा वर देतात आणि पार्वती घरी जाते. गेल्यानंतर पार्वती हिमालय आणि मेनाला सर्व काही सांगते की आणि सर्व सांगितल्यानंतर त्या दोघांना खूप आनंद होतो. आणि एक दिवस पार्वतीला घेऊन हिमालय आणि मेना गंगेवर स्नानासाठी निघाले असताना त्यावेळी त्यांना एक तिथे नर्तक नट दिसतो. नर्तक नट हा डमरू वाजून नृत्य करत होता. तो नृत्य विभलनीय असे होते. त्याच्या अंगावर लाल रंगाचे वस्त्र असून तो सुमधुर असे गायन देखील करत होता. सर्वजण मंत्रमुग्ध होत होते. खेळ अतिशय रंगात आला होता. अनेक लोक तो खेळ पाहत उभे होते. मेनेने देखील ते सुंदर नृत्य पाहून त्याला स्वर्णपात्र दिले आणि त्यावेळी शिव ते स्वर्णपात्र घेतात आणि त्यांनी त्यावेळी पार्वतीची मागणी करतात. आई वडील त्यावेळी संतापतात. त्यांनी आपल्या सैन्याला नर्तक नटास परत पाठवण्यास सांगतात. सर्व सैन्याचा पराभव झाला व नर्तक नट ही अंतर्धान पावला. हिमालय व मेनाला कळते की ते शिव होते. त्यांना आपली चूक कळते आणि त्यांनी पार्वतीचा विवाह शिवजीबरोबर करण्याचे ते ठरवतात. शिवजींचा आता आपण बघणार आहोत साधू वेशधारी द्विज अवतार. हिमालय आणि मेना शिवच्या प्राप्तीसाठी खूप कठोर अशी साधना करतात. त्यावेळी शिव जाणतात की हिमालया शिवलोकाची प्राप्ती झाली तर पृथ्वीची अवस्था कशी होईल. त्यावेळी शिव बृहस्पतींना सांगतात की हिमालयाच्या घरी जाऊन माझी निंदा कर. त्यांची साधना थांबली आणि त्यांनी कन्या मला दिली तरी ते पृथ्वीवर थांबतील. त्यावेळी बृहस्पती देवांना हे काम करण्यासाठी तुम्ही इंद्राला घेऊन ब्रह्मदेवांकडे जा. त्यावेळी देव हे ब्रह्मदेवांकडे जातात. तेव्हा पितामह म्हणतात की
मी शिवजींची निंदा करू शकत नाही, तरी तुम्ही शिवजींकडे जा आणि शिवजींना साधू वेशधारी रूप घेऊन हिमालयाकडे येतात. हिमालय त्यांचे स्वागत करतो. ते कोण आहेत असे त्यावेळी विचारतो. त्यावेळी ते वेशधारी ब्राह्मण सांगतात की मी सर्वांना ज्ञान देण्यासाठी सर्वत्र फिरत असतो. तुम्ही आपली कन्याला शिवाला द्यायला कसा तयार झालास? स्वतःची निंदा करून साधू वेशधारी ब्राह्मण तेथून निघून जातो. त्यांच्या बोलण्याचा प्रभाव हा हिमालय आणि मेनावर पडतो. ते शिवभक्त विन्मुख होतात. देवांनी आपले काम शिवाच्या माध्यमातून हे केले. तर शिवाचा अश्वत्थामा अवतार. देवगुरु बृहस्पतींच्या अंशापासून भारद्वाजाप्रमाणे द्रोण नावाचा अयोनिसंभव पुत्र झाला. तो सर्व शास्त्रात पारंगत होता. तो कौरवांचा गुरु होता. द्रोणाचार्यांनी कौरवांच्या मदतीसाठी पुत्र व्हावा म्हणून शिवांची आराधना केली आणि त्यावेळी शिव प्रगट झाले. द्रोणाचार्यांनी त्यांची स्तुती केली आणि शिवजींनी त्यांना वर दिला. द्रोणाचार्य म्हणतात की मला तुमच्या अंशापासून एक पुत्र हवा. तो बलवान आणि त्याला कोणी जिंकू नये. त्यावेळी शिवजींनी द्रोणाचार्यांना वर देतात आणि द्रोणाचार्य घरी आल्यानंतर ते आपल्या पत्नी सर्व सांगतात. यथाअवकाश द्रोणाचार्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी अश्वत्थामा ठेवले. अश्वत्थामा अस्त्रविद्या शिकून पिताश्रींच्या आज्ञेने त्याने महायुद्धात कौरवांची मदत केली. पांडवांच्या अनेक सैन्यांना त्याने ठार केले. श्रीकृष्णाने अर्जुनाला कठोर साधना करून शिवजींना प्रसन्न करून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे तप करून अर्जुनाने शिवांकडून अनेक अस्त्रे प्राप्त करून घेतली आणि कौरवांचा पराभव हा केला. अश्वत्थामा अतिशय क्रोधायमान झाला. त्याने रात्रीच्या वेळी पांडवांचे अनेक पुत्र त्यावेळी मारले. अर्जुन कृष्णासह रथ घेऊन अश्वत्थामाचा पाठलाग करू लागला. त्यावेळी अश्वत्थामाने अर्जुनावर ब्रह्मशीर नावाचे अस्त्र सोडले आणि त्या अस्त्राचे तेज सर्वत्र पसरले. त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले की तू शिवजींचे स्मरण कर. त्यांनी दिलेल्या शैवास्त्राने या ब्रह्मशीर नावाच्या अस्त्राचा नाश कर. त्याप्रमाणे अर्जुनाने शिवांचे स्मरण करून शैवास्त्र सोडले आणि त्यामुळे ब्रह्मास्त्र हे शांत झाले. हे बघितल्यानंतर अश्वत्थामाला खूप आश्चर्य वाटले आणि त्यानंतर अश्वत्थामाने पृथ्वी मांडवरहित करण्यासाठी अभिमन्यूच्या पत्नीच्या पोटात असलेल्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. त्यावेळी तिने श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्णाने शिवजीचे स्मरण करून सुदर्शन चक्र सोडून गर्भाचे रक्षण केले. श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे पांडवांनी अश्वत्थामाला नमस्कार केला. त्याने पांडवांना अनेक वर देखील दिले. अशा प्रकारे शिवजींनी अश्वत्थामाच्या रूपाने पृथ्वीवर अनेक प्रकारच्या लीला ह्या केल्यात. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.